हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार होते पनीर. त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि बदाम घेतलेले आहेत, कारण माझ्याकडे काजू नव्हते. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, कांदा फ्राय करण्यासाठी टाकला, वरून बदाम आणि अद्रक, लसूण त्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकलं. कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर पण थोडा वेळ फ्राय करून घेतली. मसाला सगळा चांगला फ्राय करून झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर तो मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आणि कांदा टोमॅटो फ्राय केलेल्या कढईमध्येच मी मसाला फ्राय करण्यासाठी टाकला. तेल सुटेपर्यंत मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर पनीर मसाला दुधामध्ये मिक्स करून त्यामध्ये टाकला. वरून चवीनुसार मीठ टाकलं. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण मी थोडीशीच ग्रेव्ही बनवणार होते. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी पनीर टाकलेलं आहे. पनीर मी जास्त शिजवून घेत नाही, कारण ते जास्त वेळ शिजवलं की ते वातड होतं. पनीरची भाजी बनवून तयार आहे. बाय बाय फ्रेंड्स.